मित्रहो नमस्कार. असं म्हटलं जातं की प्रसिद्धी, मग ती चांगली असो की वाईट असो, प्रसिद्धी असते. त्यामुळे चांगल्या मार्गानं प्रसिद्धी मिळवता आली नाही तर वाईट मार्गानं प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकांचा खटाटोप असतो. एखाद्याला सांगितलं की हा पिक्चर बघू नको, हा पिक्चर बघण्यासारखा नाही आहे, तर तो व्यक्ती तो पिक्चर मुद्दाम बघायला जातो की त्याच्यात न बघण्यासारखं काय आहे याचा शोध घेण्यासाठी. म्हणून म्हटलं की प्रसिद्धी चांगली असो की वाईट असो, प्रसिद्धी राहते. आपल्या भारतामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रात अशी प्रसिद्धी मिळवणारे, चांगल्या मार्गाने किंवा वाईट मार्गाने प्रसिद्धी मिळवणाऱ्या लोकांची संख्या, नेत्यांची संख्या काही कमी नाही. वाचाळवीर काही बोलतात आणि स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवून देतात. आपण त्यांना प्रसिद्धीमध्ये ठेवतोसुद्धा. आपल्यातली 24 तास चालणारी मीडिया फुटकळ बातम्यांशी का होईना पण 24 तास सुरू राहते. तुमच्या आमच्या मेंदूंवर नको त्या बातम्यांचा आघात करत राहते आणि नको ते प्रश्न आपल्या डोक्यात शिरतात आणि डोकं भंडावून सोडतात. ज्या गोष्टीवर बोलण्याची त्या व्यक्तीची लायकी नाही, ती व्यक्तीसुद्धा एखाद्या गोष्टीवर बोलून जाते आणि तोच विषय आपण दिवसभर चघळत बसतो. डोक्यात आपल्या शिरत नाही, डोकं आपलं मॅड होत नाही, तोपर्यंत मीडिया तोच विषय वाजवत राहते, त्याच्यावर निरर्थक चर्चा करत राहते. तुम्ही टी व्ही चॅनलवरच्या मित्रांनो जर चर्चा पाहिल्या असाल तर असं दिसतं की त्या चर्चेतून कोणतंही आउटपुट निघत नाही, पण चर्चा घडवायची उगाचच हे मीडियाचं काम राहतं. मी बोलतो आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका वादग्रस्त विधानाबद्दल. या हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं. आता हे टिपू सुलतान मधीच उगवले कुठे, तर त्याच्यामागे एक छोटीशी पार्श्वभूमी आहे. मालेगाव महापालिका निवडणुका झाल्यानंतर महापालिकेच्या सभागृहात असेल किंवा महापालिकेमध्ये असेल, टिपू सुलतान यांचा फोटो लावण्याचा विषय आला. तसं सांगायला गेलं तर मला मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी फोटो लावण्यासुद्धा आला. मात्र त्यानंतर या गोष्टीला विरोध झाला आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी या गोष्टीचा तीव्र विरोध केल्यानंतर हा फोटो हटवण्यात आला. फोटो हटवण्यात आल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं. आता ते काय बोलले ते आपण सुरुवातीला पाहू. ते असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचे आहे आणि त्यांनी स्वराज्य नावाचा एक विचार ज्या पद्धतीनं दिला आहे, अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांचा बराच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता. आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना जवळ केलं नाही. तर एक शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. आता हे सपकाळ महाराज जे आहेत, त्यांचं निवडणुकीतलं काम बघितलं, निवडणुकीतला त्यांचा परफॉर्मन्स पाहिला तर तो शून्य आहे. या हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्रातली किती जनता ओळखते हे पाहिलं तर त्याची आकडेवारी नगण्य येईल. तरीसुद्धा हे बोलतात कोणावर, तर टिपू सुलतान असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील अशा लोकांवर ते बोलतात, त्यांची तुलना करतात. आता हे हर्षवर्धन सपकाळ हे काही एकमेव नाही आहेत. महाराष्ट्रात मी सुरुवातीलाच म्हटलं, महाराष्ट्रामध्ये अशी अनेक लोक आहेत ज्यांना असं काहीतरी बोलून वाद वाढवायची किंवा नव्या वादाला सुरुवात करण्याची सवय लागलेली आहे. हर्षवर्धन सपकाळ
यांच्या म्हणण्यामागचा हेतू काही असो, पण त्याच्यामुळे वाद निर्माण झाला. कारण तुम्ही आम्ही कोणताही वाद निर्माण होण्याची अवकाश त्या वादामध्ये पडायचं आणि सगळीकडे आंदोलनं सुरू करायची, जेणेकरून सामान्य माणूस जो आहे त्याचं जगणं हराम होईल. मी एक राजकारणी पाहिला मित्रांनो, त्याची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. त्याची एक वृत्ती अशी आहे, त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे आत्ता या व्हिडिओमध्ये त्या राजकारण्याचं नाव तुम्हाला सांगत नाही. एक मोठा नेता आहे महाराष्ट्राचा. तो काय करतो, तो अमुक एका समाजाचा आहे, पण समाजाला त्याचा काही उपयोग नाही. मी तुम्हाला नेहमी सांगतो मित्रांनो, तुमच्या समाजाला प्रतिनिधित्व वगैरे मिळालं नाही तरी चालेल, पण तुम्ही तुमचा प्रतिनिधी असा निवडा की तो तुमच्या समाजासाठी झटेल. आपल्या समाजातला एखादा माणूस पुढे गेला म्हणून समाज पुढे जातो या भ्रमात राहू नका. या ज्या नेत्याचा मी तुम्हाला विषय सांगणार आहे, तो नेतासुद्धा अमुक एका समाजात आहे, पण त्या समाजाला त्याचा काडी मात्रसुद्धा फायदा नाही. आता त्याचा फायदा कोणाला आहे? जो बहुजन म्हणजे मोठ्या संख्येनं समाज आहे त्याच्या मतदारसंघात, विशेष करून महाराष्ट्रात नव्हे, त्याच्या मतदारसंघामध्ये कोणता समाज मोठा आहे त्या समाजाला थोडाफार फायदा आहे. दुसरीकडे आमच्या समाजातला समजा त्याच्या समाजातल्या एखाद्या व्यक्तीकडे 100-150 मतांची वोट बँक आहे, त्याच्यासाठी तो आहे. असं आहे. म्हणजे एकटा माणूस असाल, तुम्ही एकटे मतदार असाल किंवा तुमच्या घरात फक्त 2-3 मतं आहेत आणि तुमची काहीतरी समस्या घेऊन त्याच्याकडे गेलात, तर तो तुमची समस्या कधीही सोडवणार नाही. समस्या सोडवण्याचं तर राहून देच, तुम्हाला दर्शन पण देणार नाही. प्रवृत्ती नेत्यांमध्ये जी वाढलेली आहे मित्रांनो, ती अशी वाढलेली आहे. आता येऊया आपण हर्षवर्धन सपकाळ या व्यक्तीकडे. हर्षवर्धन सपकाळ यांनी हे विधान केलं, त्यामागे त्यांचं कारण असं होतं की त्यांना कुठेतरी प्रसिद्धीच्या झोतात राहायचं आहे, एक नवीन वाद निर्माण करायचा आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, विरोधी पक्षाच्या जे लोक आहेत त्यांच्याकडे सध्या काहीसुद्धा राहिलेलं नाही. आणि तसं म्हटलं तर खूप काही राहिलेलं आहे त्यांच्या हातात, पण त्याच्यावर महाराष्ट्र पेटून उठत नाही. महागाईचा मुद्दा काढला, आणि पेटून का उठत नाही मित्रांनो, तर महागाई महाराष्ट्रात नाही आहे का? प्रचंड आहे. महाराष्ट्रात काही समस्या नाही काय? महाराष्ट्रात रामराज्य सुरू आहे का? तर अजिबात नाही. तरीसुद्धा महाराष्ट्र पेटून का नाही उठत? तर ह्या विरोधी पक्षांना ते जवळ करत नाही, ही शोकांतिका आहे. महाराष्ट्रातले प्रश्न सोडवायचे राहिले बाजूला, हे महाराज टिपू सुलतान, छत्रपती शिवाजी महाराज अशा लोकांची तुलना करतात. असे राजकारणी जेव्हा महाराष्ट्रात निर्माण होतील, मग ते विरोधी पक्षात असोत की सत्ताधाऱ्यात असो, तर उद्या भविष्यामध्ये एखाद्या मोठ्या महापुरुषाचा नेता महापालिकेतून असेल, जिल्हा परिषदेतून असेल, अशा एखाद्या महापुरुषाचा फोटो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भिंतीवरून काढला आणि तिथं दाऊद इब्राहिमचा फोटो लावला, तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण महाराष्ट्रातली ही जी पैदास निर्माण झालेली आहे ना राजकारणामध्ये, ती खूप वाईट आहे. त्यांना एवढी अक्कल नाही की लोक तुमच्याकडे एक त्यांचा आदर्श म्हणून पाहतात. तर आपण कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, आपले विचार कसे असले पाहिजेत, जे काय तुमचे घाणेरडे विचार असतील ते पोटातच ठेवा ना. ओठावर कशाला येऊ देता? आणि त्याच्या पुढची मीडियाला 24 तास काही ना काही वाजवायचं असतं, तर त्यांना वाजवायला विषय नाही मिळाले की ते अशा गोष्टींना प्रसिद्धी देतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो, ज्यांच्यासाठी महाराष्ट्र पेटून उठतो अशा व्यक्तीच्या पुतळ्याची जास्त विटंबना होते, अशा महापुरुषाच्या पुतळ्याची जास्त विटंबना होते. असा एखादा महापुरुषाचा पुतळा बघा की ज्याला कितीही विटंबना केली तर त्याच्यासाठी एक माणूस रस्त्यावर येणार नाही. अशा व्यक्तीच्या पुतळ्याची विटंबना होते का? तर नाही होत. मग तुम्हाला कळेल की जो विटंबना करणारा असतो तो विटंबना का करतो? तर त्या महापुरुषाचा अपमान करण्यासाठी करतो का? तर अजिबात नाही. त्याला महाराष्ट्र पेटवायचा असतो किंवा त्याला देश पेटवायचा असतो, देशातलं वातावरण पेटवायचं असतं. आणि मग आपली पोलीस यंत्रणा इतर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याची उकल करण्यापासून परावृत्त होऊन या नको त्या गोष्टीत आंदोलनाकडे वगैरे वळली जाते. मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा आपण ह्या गोष्टी ज्यावेळी सोडू, या गोष्टींचा आपण त्याग करू, मीडिया त्याग करेल,
त्यावेळी असे हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारखे जे लोक आहेत, जे नको त्याची तुलना नको त्या व्यक्तीशी करतात, त्यांना कोणाची तुलना कोणाशी करावी हे कळत नाही, ज्यांना काय बोलावायचं भान नाही, त्या गोष्टी थांबतील. तोपर्यंत त्या गोष्टी थांबणार नाहीत. हर्षवर्धन सपकाळ यांची कुठली प्रचारसभा बघा बरं. जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, महानगरपालिका निवडणूक झाल्या, पंचायत समिती निवडणूक झाल्या, नगर परिषद निवडणुका झाल्या, त्याच्यात हर्षवर्धन सपकाळ या व्यक्तीची काँग्रेसची कामगिरी चांगली राहिलेली आहे त्यांच्या दृष्टीनं, कार्यकर्ते नसतानासुद्धा. पण ते हर्षवर्धन सपकाळ यांची कामगिरी कशी राहिली असे तुम्ही कल्पना करा ना. आता तुम्ही म्हणाल हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे इथले कॅप्टन आहेत महाराष्ट्राचे, मला मान्य आहे, त्यामुळे त्यांचीच कामगिरी ती चांगली आहे असं म्हणता येईल ना. तर असं अजिबात नाही. हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष का केलं, तर त्यांची एक इमेज जी आहे ती इमेज म्हणून ते चांगली आहे. म्हणजे ते कुठे भ्रष्टाचार नाही, त्यांचं कशात नाव अडकलेलं नाही, जेणेकरून उद्या त्यांनी सत्ताधाऱ्यांना भिडायचं म्हटलं तर सत्ताधारी त्यांचा कान पकडू शकत नाही, त्यांचं कुठलं एखादं प्रकरण बाहेर काढतील, ईडी लावतील मागे, असं काही त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. अन्यथा पक्षासाठी त्यांच्याकडे काय आहे, फार खूप मोठे कौशल्य गुण आहेत, खूप मोठे नेतृत्व गुण आहेत, खूप मोठे ते काय म्हणतात ते मुत्सद्दी आहेत, अशातला काही भाग नाही. आजही तुम्ही महाराष्ट्रातल्या तळागाळातील कार्यकर्त्याला विचारा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचं नाव काय म्हणून, किंवा सपकाळांचं इनिशियल नेम काय विचारा बरं, किती जणांना माहिती आहे विचारा. जी काँग्रेसची मतं आहेत ती काँग्रेसला मतदान करतातच. आता ह्या सपकाळांना अचानक बोलण्याचं कारण मी मगाशी एक सांगितलं, मालेगावचा जो विषय आहे त्याच्या दृष्टीनं ते बोलले. आणि दुसरं एक कारण असं आहे मित्रांनो की MIM आल्यापासून, राजकारणामध्ये MIM आल्यापासून काँग्रेसची मुस्लिम वोट बँक जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे. ती MIMकडे वळलेली आहे, कारण MIMने त्यांना समर्थ पर्याय दिला आहे. काँग्रेसनं आजपर्यंत MIM सरळ प्रचार करते की इतक्या वर्षात, देश स्वतंत्र झाल्यानंतर इतक्या वर्षात तुमचा काँग्रेसनं आणि इतर पक्षांनी वापरच करून घेतला, हे त्यांच्या मनामध्ये ठसवल्यामुळे मुस्लिम वोट बँक आहे ती काँग्रेसपासून लांब गेलेली आहे. आता राहिले इतर ज्या काही जाती आहेत निम्न स्तरातील, त्यातल्या काही जातींनी काँग्रेसबरोबर राहतात, पण त्यासुद्धा नगण्य, कारण त्यांचेसुद्धा पक्ष निघालेले आहेत. आणि इतर भाजपसारखा पक्ष काय करतो, ज्या ठिकाणी समजा अमुक एखाद्या ठिकाणी बंजारा समाज मोठा आहे तर तिथे तिकीट देताना बंजारा समाजातल्या व्यक्तीलाच देतो. त्यामुळे भाजपवर जो एक शिक्का मारलेला आहे, किंवा अमुक एका पक्षाकडे बंजारा मी एक उदाहरण सांगतो, हा समाज झुकत नसेल तर तिथे त्यांना कसं वाटतं की आपल्या समाजातला तर तिकीट दिलं ना, आपण त्यालाच निवडून देऊ, तर मग ते तिथे वोटिंग करतात. त्यामुळे काँग्रेसला ती पण वोट बँक मिळणार नाही याची काळजी पुरेपूर सत्ताधारी पक्ष घेत आहेत. त्यामुळे असं थोडं का म्हणतात नाही का, आता काहीतरी करूया, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी चर्चेत राहिलं पाहिजे, याच्यासाठी असे मुद्दे चर्चेत आणले जातात. मित्रहो, हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानावर तुमची मतं काय आहेत ती कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.